पुण्याच्या हडपसरमधील कॉल सेंटरवरती पोलिसांनी छापा टाकलाय। ऑनलाईन गेमिंगद्वारे अनेकांची फसवणूक करण्यात आली होती। 120 कर्मचारी यामध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली। हे कॉल सेंटर एक्झॅक्ट कधी सुरू झालं, आतापर्यंत किती लोकांना कॉल करण्यात आले, त्यापैकी किती लोक या जाळ्यामध्ये ओढले गेले आणि किती रुपयांची त्यांची फसवणूक झाली, हे सगळं काढणं हा तपासाचा भाग आहे आणि ते काम सध्या सुरू आहे। मोडस हीच होती की वेगवेगळ्या गेमिंग ऍपवरती ज्या माणसांनी व्हिजिट केलेले आहेत किंवा ज्यांचे नंबर रजिस्टर झालेले आहेत ते नंबर्स मिळवणे, म्हणजे त्या अर्थी की ही माणसं गेमिंगमध्ये इंटरेस्टेड असलेली माणसं आहेत असा अंदाज काढणे, 3 नंबर्स मिळवणे आणि मग या कॉल सेंटरवरून त्या व्यक्तींना फोन करणे आणि त्यांना सांगणे की आमची अमुक अमुक गेमिंग साईट आहे आणि आज त्याच्यावरती ऑफर सुरू आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरेंच्या माजी आमदारांची गळाभेट घेतली। माजी आमदार संतोष टारफे यांच्या वाढदिवसानिमित्तानं ही गळाभेट झाली। संतोष टारफे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत। बांगर आणि टारफे यांच्या गळाभेटीनं हिंगोलीमध्ये चर्चांना उधाण आलंय।